महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवरायांच्या 396व्या जयंतीचा उत्साह। मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवनेरीवर शासकीय कार्यक्रम। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार शिवनेरीवर दाखल। थेट दुबईमध्ये रंगला शिवजयंतीचा सोहळा। मंत्री उदय सामंतांच्या पत्नी जया सामंत यांची उपस्थिती। छत्रपती शिवरायांच्या जयघोषाने दुबई दुमदुमली। नागपुरात शिवमय वातावरण। सकाळपासूनच ढोल ताशांच्या गजरात दुमदुमलं नागपूर। पारंपरिक वेशभूषेत मराठमोळ्या थाटात रंगला शिवजयंतीचा कार्यक्रम। सोलापुरात शिवजयंतीचा उत्साह। सर्वात मोठा पाळणा झुलवत शिवजन्मोत्सव साजरा। 1 लाख मीटर दोऱ्यापासून थ्रेड आर्टनं साकारले छत्रपती शिवराय। शिवजयंतीनिमित्त आज दादरच्या शिवाजी पार्कच्या सुशोभीकरणाचा होणार शुभारंभ। सकाळी राज ठाकरेंच्या हस्ते होणार शुभारंभ। शिवजयंतीनिमित्त निघणाऱ्या शोभायात्रेमुळे पुण्यामध्ये वाहतुकीत बदल। पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं प्रशासनाकडून आवाहन। साताऱ्यातील शिवजयंतीच्या कार्यक्रमामध्ये अघोरी नृत्याचं आयोजन। शिवेंद्रराजे उदयनराजेंनी लक्ष घालत हा कार्यक्रम रद्द करावा। अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉक्टर हमीद दाभोलकर यांची मागणी। वांद्र्यामधील रंगशारदा सभागृहामध्ये उद्या मनसेची महत्त्वाची बैठक। सकाळी 10 वाजता बैठकीचं आयोजन। मनसेचे मुख्य पदाधिकारी राहणार उपस्थित। शिंदेंच्या भेटीनंतर राज ठाकरेंची कुठली रणनीती हे पाहणं महत्त्वाचं। अजितदादांच्या विमान अपघाताबाबत जय पवारांची पोस्ट। अपघातावर व्यक्त केली शंका। ब्लॅक बॉक्स सहजपणे नष्ट होऊ शकत नाही। VSRला तात्काळ उड्डाण चालवण्यास बंदी घालावी, जय पवारांची मागणी। अजितदादांच्या अपघाताबाबत शरद पवारांच्या मनातही शंका असल्याचे संकेत। परिस्थिती चिघळू नये या काळजीपोटी अपघातामागे राजकारण नाही असं पवार म्हणाले असतील। 1992 मधील बॉम्ब ब्लास्टचं उदाहरण देत अमोल कोल्हेंचं मोठं विधान। शरद पवार आणि पार्थ पवार राज्यसभेवर जाण्याची शक्यता। पार्थ पवार महायुतीतून तर शरद पवार महाविकास आघाडीतून राज्यसभेवर जाण्याची शक्यता। शरद पवारांच्या नावाला उद्धव ठाकरे आणि काँग्रेस सकारात्मक असल्याची माहिती। वाशिम जिल्ह्यातील सामूहिक कॉपी प्रकरणी 26 कर्मचारी निलंबित। मौनागिरी महाराज विद्यालयात कॉपी। केंद्रातील सर्व परीक्षार्थींना कॉपीसाठी मदत केल्याचं प्रथमदर्शनी समोर। उद्यापासून सुरू होणार 10वीची परीक्षा। मुंबई विभागातून 3,49,000 परीक्षार्थी। परीक्षा केंद्रावर कडक नजर ठेवली जाणार। मुंबईमध्ये हवेची गुणवत्ता सुधारली। AQI 100 वर। मुंबईकरांना 2 महिन्यांनंतर दिलासा।